काल दिनांक 16/5/2026 रोजी आदरणीय SP सरांच्या मार्गदर्शनाखाली ऑपरेशन क्रॅकडाऊन अंतर्गत व माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी जगताप मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काल लोहा शहरामध्ये जे हॉटेल लॉजेस यांची चेकिंग मोहीम घेतली व त्या दरम्यान काही हॉटेल व्यावसायिक किंवा लॉज व्यावसायिक अवैधरित्या वेश्या व्यवसाय करत असल्याचं आढळून आल्यामुळे विलय लॉज यांचे मालक ढगे यांच्या विरुद्ध आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। तो पीटा ॲक्ट अंतर्गत तसेच BNS 143 अंतर्गत आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे। विलय लॉजचे मालक ढगे यांना अटक केलेली आहे। त्यांना दिनांक 20/5/2026 पर्यंत पोलीस कस्टडी कोर्टाने मंजूर केलेली आहे। या कुंटणखान्याच्या याच्यामध्ये कोणी त्यांचे इतर काही भागीदार आहेत का किंवा एजंट आहेत का किंवा मीडिएटर्स आहेत का, तर सदर ठिकाणी महिलांचा पुरवठा कोण करतो याबाबतचा आमचा अधिकचा तपास चालू आहे। आणि ही सर्व जी हे आहे रॅकेट आहे हे आम्ही त्या गुन्ह्याच्या तपासादरम्यान सर्व रिव्हील करणार आहोत। आणि आम्ही या आपल्या चॅनलद्वारे सर्व लॉज व्यावसायिकांना व लोहा शहरातील व रोडवरील हॉटेल व्यावसायिकांना लॉज व्यावसायिकांना गांभीर्याने सूचना देऊ इच्छितो की त्यांनी आपल्या सर्व रेकॉर्ड्स जे मॅन्डेटरी रेकॉर्ड्स आहेत ते व्यवस्थित ठेवावे। कारण 3 लॉज व्यावसायिकांनी रेकॉर्ड व्यवस्थित ठेवलं नाही म्हणून त्यांच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता 223 प्रमाणे आम्ही गुन्हे दाखल केलेले आहेत। ते सुद्धा गुन्हे दाखल केले जातील किंवा कुठल्याही व्यक्तींना लॉजमध्ये एंट्री देण्यापूर्वी किंवा त्यांना रूम देण्यापूर्वी त्यांच्याकडचे सर्व ओळखपत्राची पाहणी करावी। संशयास्पद असतील किंवा त्यांच्याबाबत काही डाऊट असेल तर तात्काळ पोलीस ठाणे येथे कळवावे। अशा कुठल्याही संशयित व्यक्तींना लॉजवर एंट्री देऊ नये। त्यांचे सर्व पुरावे हस्तगत करून मगच त्यांना रूममध्ये प्रवेश द्यावा किंवा रूम त्यांना द्यावी, असं आम्ही सर्व लॉज व्यावसायिकांना याद्वारे सूचना देतो।